नमस्कार मित्रांनो, रायगड फोर्ट म्हणजे स्वराज्याची राजधानी पार्ट 1च्या व्हिडिओ नंतर हा आपण पार्ट 2 कंटिन्यू करत आहोत. अजून म्हणजे अर्धा पण नाही झालेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये रायगड जिंकून स्वराज्याची राजधानी बनवली, जिथे 1674चा राज्याभिषेक झाला. हा किल्ला अवजड डोंगरावर बांधला गेला, ज्याने मराठा साम्राज्याला मजबूत आधार दिला. ट्रेक करताना प्रत्येक पायरी ही त्यांच्या दृढ निश्चयाची आठवण करून देते. या ठिकाणावरून रायगडाच्या पश्चिमेकडचा भाग हा किती सुंदर आणि मनाला मोहून टाकणारा दिसत आहे. याची पावसाळ्यातील दृश्य तर खूपच छान, मनाला असं छान आणि आल्हाद देणारी आहेत. तुम्ही बघू शकता या ठिकाणावरून रायगडाच्या पश्चिमेचा व्ह्यू. ह्या रोडनीच आपण पुढे पुढे जाणार आहोत. अशा प्रकारे ह्याचा सुंदर आणि विलोभनीय दृश्य पाहून पुन्हा आणखी पावसाळ्यामध्ये किंवा सीझन चालू न झाल्यानंतर पुन्हा आपण एकदा येण्याचा प्रयत्न करू. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, त्याच्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. यायला दिले होते तर काय करेन. गुट्ट्या जाण पुढे जाणं, जरा गुट्ट्या तिकडे पुढे जाणं, आमच्या गेट पळत जा. आपल्याला तिथे जायचं आता. असं काय रे सगळं लांब जायचं आता. अशा प्रकारे आपण किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरुवात करणार आहोत. ह्या पायऱ्या चढून आल्यानंतर वरती आपण जर पाहिलं तर हे बघा, आपण जे लेफ्ट साईडला जे दिसतं, आपण ह्या ठिकाणाहून आलेलो आहोत. म्हणजे आत्तापर्यंत हा किल्ल्याचा पहिला टप्पा पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. खूपच असं छान, सुंदर आणि असं मनाला विलोभनीय असं दृश्य किल्ल्याच्या त्या पूर्वेच्या दिशेने जी दरी आहे इथून आपण बघू शकता. हे पाहत असताना मात्र स्वतःची, आपल्या सेफ्टीची काळजी घ्यावी. जास्त पुढे जाऊ नये ही विनंती आहे. जर आपण या किल्ल्याला पावसाळ्यामध्ये म्हणजे मान्सून सीझनमध्ये जर भेट देण्याचं जर ठरवत असाल तर या ठिकाणी पाऊस आणि धुक्यांचा भरपूर असा मनसोक्त आनंद घेता येईल. सगळीकडे पावसाने भिजलेला असा मावळचा जो पाऊस आहे तो आपल्याला ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून त्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळेल. रायगड किल्ल्याच्या कुशीत असलेल्या अपरिचित धबधबा महाडजवळ आहे, जिथे निसर्गरम्य वातावरण आणि ट्रेकिंगचा आनंद घेता येतो. किल्ल्यावर जाताना महिषासूर मर्दिनी मंदिराजवळ दोधने धबधबा दिसतो, जो पावसाळ्यात अप्रतिम सौंदर्यवान होतो. रायगड जिल्ह्यातील धबधबे जसे देवकुंड, मीरा गावाजवळ आणि इतर 10 भन्नाट धबधबे ट्रेकिंग आणि वॉटरफॉल्स साठी प्रसिद्ध आहे.
पर्यटकांना कचरा टाकणे आणि मद्यपान बंदीचा नियम पाळावा. हे बघू शकता तिथून कुठून मी त्याचप्रमाणे माकडे येऊन हिवाळ्यातही डोक्यात बसू शकतो. देवकुंडासारखे धबधब्यांना भेट देता येईल. गडावर ट्रेक करत असताना उन्हाचा प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी सुरक्षिततेसाठी शक्य असेल तर टोपी आपल्याबरोबर कॅरी करा. रस्त्याने त्याचप्रमाणे पाण्याचे दुकान, कोल्ड्रिंक्स, लिंबू सरबत यांचेही दुकाने आपल्याला मिळतील. पण शक्य असेल तर प्राईस जी आहे त्यांची जास्तच, म्हणजे जी किंमत जी आहे आपल्या बॉटलची, जे ड्रिंकिंग वॉटर बॉटल आहे त्याची प्राईस हे जास्त याने विकतात. त्याच्यामुळं शक्य होईल तेवढं आपल्याबरोबर कॅरी करा आणि कुठेही वेस्टेज न टाकता आपल्याबरोबरच खाली उतरत असताना किल्ल्यावर आपल्याबरोबर कॅरी करा. बघा, वरती आल्यानंतर हा सह्याद्रीचा जो पर्वतरांगा आहे त्याचा विलोभनीय असं दृश्य आपल्याला बघायला. तर आमची टीम तर सगळी थकून बसलेली आहे इथं. 2 मिनिट रेस्ट करू, तोपर्यंत बाकीचे राहिलेले वरती येतील. मग पुन्हा आपण ट्रेकला सुरुवात करू. बघू शकता तिथून कसला भारी नजारा येत आहे. किल्ल्यावरील हे प्रेक्षणीय स्थळ म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. या ठिकाणावरून त्याचं बघा किती सुंदर असं दृश्य दिसतंय. मला वाटतं एवढं इझी नाही आहे, ट्रेक जरा जास्तच आहे आणि आज सुट्टी असल्यामुळे गर्दी आणि जे पायऱ्यांचं काम चालू असल्यामुळे असे ह्यांच्याकडून दगड वाहून काम चालू झालेलं आहे. तरी वेळ लागतोय. सगळ्यांनी त्यांना सहकार्य करायचे. घेऊ का? त्याला साईडला व्हा. मम्मा एवढ्याच मारत चालले. धीरो खाली बघा, पायऱ्या बघ, मिसिंग आहेत पायऱ्या बघ. डॉंकी द मोस्ट हार्ड वर्किंग एनिमल. वाव, पुढचं बघ. किती वजन असेल त्याचं? चालू आहे. हा एक 10 मिनिटाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर आपण पोहोचू किल्ल्याच्या महादरवाजाजवळ. त्या दरवाजामध्ये म्हणजे 2 कमाने असलेला भव्य दरवाजा आहे. त्याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी देवड्या आणि अशा प्रकारे आपल्याला बघायला भेटतील. तर आपण दरवाजामध्ये जो हा पार्ट आहे, इथून पुढचा पार्ट आपण तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपण बघूया. तर आपल्याला आवडला तर आपण कंटिन्यूमध्ये हा रायगड फोर्टचा 3रा पार्ट आपण कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू.